जगात कोणी मोठी मानव क्रांती केली असेल तर ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. जगामध्ये आर्थिक गुलामी होती, रशिया, चीन. पण भारतामधली गुलामी आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, शारीरिक व जातीची गुलामी होती. ती गुलामी बाबासाहेबांनी आपली घालवलेली आहे, म्हणून सर्व जगात मानव क्रांती बाबासाहेबांनी केलेली आहे. शब्दप्रमाण्य आमचे बाबासाहेब आंबेडकर आहे. 13 ऑक्टोबर 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मी अस्पृश्य राहणार नाही, मी बौद्ध होणार आहे. त्यानंतर 14 ऑक्टोबर 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध धम्माची समाजाला दीक्षा देऊन जुनी अस्पृश्य ही ओळख मिटवून आम्हाला बौद्ध जन म्हणजे बुद्धिस्ट करतात. आता जसे अधिकारी सवलतीसाठी जात लिहा, धर्म, बौद्ध लिहा जागृतपणे काम करतात, तसे काम गेल्या 70 वर्षामध्ये या अधिकाऱ्यांनी, विचारवंतांनी केले, असे की बौद्धांचा स्वतंत्र कायदा करा, बौद्धांची स्वतंत्र जनगणना करा. हा का केला नाही? हा जागरूकता दाखवायला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अंमलात आणण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे. बाबासाहेबांना जो प्रबुद्ध भारत बौद्धमय करायचा होता, जातीविरहित, त्यासाठी प्रयत्न करा. आणखी वेळ गेलेली नाही. बौद्धांचा स्वतंत्र कायदा व स्वतंत्र जनगणना करून म्हणून उठाव करून शासनाला आपण कायदा पारित करू शकतो. बाबासाहेबांचे विचार सांगणे, वाचणे यापेक्षा खरे बाबासाहेब पचवणे फार अवघड आहे. भल्याभल्यांना खरे बाबासाहेब पटत नाही. भल्याभल्यांना खरे बाबासाहेब पचत नाही. 14 ऑक्टोबर 1956 साली धम्मदीक्षा देत असताना 5 लाख लोकांनी सवलतीचा विचार न करता बाबासाहेबांवर विश्वास ठेवून बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेली आहे. त्यावेळेस तरी अडाणी लोक होती, पण आज जी शिकलेली लोक आहेत ते जात लिहा म्हणतात. 14 ऑक्टोबरला काही लोकांनी धम्मदीक्षेच्या वेळी असा प्रचार केला की तुम्ही बौद्ध धम्माची दीक्षा घेतली तर तुमच्या सवलती जातील. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले की तुमच्या सवलती मी मिळवून दिलेल्या आहेत, ते परत तुम्हाला मिळवून दिले, बाल खात्री आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. भारतीय संविधानाचा जडणघडण मी केलेली आहे. ह्या सवलती पुन्हा मी मिळवून देईल. तुमच्या सवलती माझ्या कोटाच्या खिशात आहेत. म्हणजे एक कोटाच्या खिशातल्या सवलती, हे जे म्हणतात जात लिहा, धर्म, बौद्ध लिहा, ह्यांना कोटातल्या खिशातल्या सवलती जातीच्या वाटल्या का? जसं मार्क्सला जसे प्रामाणिक विचाराचा प्रचार करणारे लोक भेटली, लेनिन, एगल, ओझा, माऊ, लेनिन, आंद्रे अशी लोक भेटली, तसे जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला बुद्धमय भारत करण्यासाठी लोक भेटली असती तर आज 30 ते 35% का होईना भारत बौद्धमय झाला असता. बाबासाहेबाला ह्या भारतातील जाती नष्ट करायच्या होत्या. बाबासाहेब संविधान सभेमध्ये बोललेले आहेत, जाती ह्या राष्ट्रविरोधी आहेत. जातीवर आधारित भारत निर्माण होऊ शकत नाही. गेले कित्येक वर्ष सरकारे आले गेली, पण कुणीही जातीसाठी काम केलेलं नाही. जाती मिटवण्याचा कुणीही प्रयत्न केलेला नाही. उलट जाती मजबूत करून जातीमध्ये तेढ निर्माण करून यांनी इथं आपल्या सत्ता हस्तगत केल्या, आपल्या पोळ्या भाजण्याचं काम केले. पण ह्याची जिम्मेदारी आपल्या लोकांवर होती. बाबासाहेब म्हणले होते
की बौद्ध धर्माने तुमचे कल्याण होणार आहे, जगाचेही कल्याण होणार आहे. भारतातल्या प्रत्येक व्यक्तीने बौद्ध धर्म घेतला पाहिजे, जगातल्या सर्व लोकांनी बौद्ध झाले पाहिजे, असे बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. जाती अंताची लढाई ही लढली गेली पाहिजे. आज 1951 साली वरळी या ठिकाणी बाबासाहेब म्हणतात, ज्याला सवड आहे त्यांनी या, धम्म शिका, धम्म शिकाला, आणि पटलं तर धम्म शिकाला. मला 12 भाईची खिचडी धम्मात चालणार आहे, फक्त धम्माचे पालन करणारे लोक मला पाहिजे. बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956ला सांगितलेलं आहे की महाराणी बौद्ध धम्म निंदनीय स्थितीत आणलं, असे आपल्यावर ठपका लावून घेऊ नका. आज काय परिस्थिती आहे? आज लोक जात लिहा म्हणतात, धर्म बौद्ध लिहा म्हणतात. गेल्या 70 वर्षामध्ये ह्यांनी आपल्या बौद्धांचा स्वतंत्र कायदा करा, स्वतंत्र जनगणना केला, असा प्रयत्न केला असता तर आज काय झाले असते, हा विचार करण्याची गरज आहे. बौद्ध धर्मात जाती असत्या तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला असता का, याचा विचार प्रत्येक बौद्ध समाजातल्या व्यक्तींनी करावा व येणाऱ्या जनगणनेमध्ये आपली नोंद काय करायची, जात लिहून करायची का धर्म बौद्ध लिहायचा का बौद्ध म्हणून करायची, हा प्रत्येकाने विचार केला पाहिजे.